नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहन आहे। माझा मोठा भाऊ अमित लग्न करून थोड्या दिवसांनी कामानिमित्त परदेशात गेला। इथे वहिनी आणि मी घरात एकटे असून मग एका रात्री 11 वाजता वहिनी उत्तेजित झाली आणि तिने मला खोलीची लाईट बंद करायला सांगितले। माझे नाव रोहन आहे आणि माझ्या भावाचे नुकतेच लग्न झाले। माझ्या भावाचे लग्न करून लवकरच बाहेरगावी जाण्याचा निर्णय घेतला। तेव्हा माझ्या वहिनीची इच्छा असूनही पूर्ण झाली नव्हती। निघताना तो मला म्हणाला, आता तू तुझ्या वहिनीची काळजी घे, कारण ती एकटी नाही असेल। मी माझी भावालाही सांगितले की काही हरकत नाही, पण काळजी करू नकोस, कारण मला माझ्या भावाच्या कमाईचा आनंद घ्यायचा होता। एके दिवशी माझ्या वहिनीने मला तिच्या खोलीत बोलावले। मी वहिनीला विचारले, काय झाले वहिनी? ती म्हणाली, लवकर माझ्या रूममध्ये ये। मी वहिनीच्या रूममध्ये गेलो। वहिनी म्हणू लागली, माझे खूप डोके दुखत आहे, प्लीज माझ्या डोक्याला मालिश कर। मी म्हणालो, वहिनी मी हे करू शकत नाही। पण वहिनी म्हणाली, तुला हे करावे लागेल। मग मी वहिनीच्या डोक्याला मालिश करू लागलो। वहिनीच्या म्हणाली, आता माझ्या डोक्याला तेल लावून मसाज कर। मग वहिनीने तिची साडी हलवून सर्व दाखवले। मी हे पाहून थरथर कापलो। मग मी वहिनीच्या डोक्याला तेल लावलो आणि हळूहळू मालिश करू लागलो। माझे मन पूर्णपणे सुटले। मी 24 वर्षाचा होतो आणि अजूनही माझ्या घरात राहत होतो। माझ्या मोठ्या भावाचे काही महिन्यापूर्वी लग्न झाले। खरं तर मला घरी एकटे वाटू नये याच्यासाठी लग्नाचा उद्देश होता। भाऊ अनेकदा दूर असायचा, त्याला कामानिमित्त बाहेर गावी जावे लागायचे, म्हणून मी घरी कोणाची तरी संगत असावी आणि मी एकटा राहू नये म्हणून त्याने लवकर लग्न केले। माझ्या वहिनीचे नाव स्वाती होते। ती खूप शांत आणि गंभीर स्वभावाची होती। माझा भाऊ तिला घरी घेऊन आला तेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले। त्या दिवशी ती पूर्णपणे सजलेली होती, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र शून्यता होती। तेव्हा मी याकडे जास्त लक्ष दिले नाही, पण हळूहळू मला जाणवले की स्वाती वहिनीच्या हृदयात काहीतरी आहे जे तिला खात आहे, पण ती जास्त बोलली नाही। ती बरेचदा उदास दिसत होती। अनेक वेळा मी तिला एकटी राहताना पाहिले। मला वाटले कदाचित तिला माझ्या भावाची आठवण आली असेल, म्हणून ती खूप दुःखी होती। रात्रीच्या तिच्या खोलीतून अनेकदा मंद रडण्याचा आवाज यायचा। वहिनी आल्यावर एवढी उदास का झाली हे समजत नव्हते। मी तिला हे कधीच थेट विचारले नाही, कारण मला वाटायचे की ती तिची वैयक्तिक बाब आहे आणि मला नवीन नवरीला असे विचारणे कठीण आहे की तिचा नवरा तिच्या सोबत स्वयंपाकघरात घालवेल आणि लग्नानंतर काही दिवसांनी निघून जाईल। मी पाहिले की ती स्वयंपाकघरात काम करत होती। मी हळू तिच्या जवळ गेलो आणि तिला विचारले, वहिनी तू नेहमी इतकी उदास का असते? मला माहीत नाही आहे की तुला माझ्या भावाशिवाय त्रास होत असेल, पण तू माझ्याशी काही बोलायचे असेल तर मी ऐकायला तयार आहे। तिने क्षणभर माझ्याकडे पाहिले आणि मान माझ्या खांद्यावर टेकवली। ती काही वेळ काही बोलली नाही, मग हळूच म्हणाली, तुला समाधान नाही? हे सर्व खूप अवघड। मला वाटते की ती काहीतरी लपवत आहे, काहीतरी जे मी तिला कोणाला सांगू शकत नाही। तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि एकटेपणाचा खोल भाव स्पष्टपणे दिसत होता। मी तिची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिच्या मनात काय चालले आहे हे जाणणे खूप कठीण होते। लग्न झाल्यावर भाऊ माझ्या वहिनीला माझ्या सांभाळी सोडून गेला। तिथे तो स्वतः परदेशात होता, आपल्या कामात व्यस्त होता आणि त्याची पत्नी कोणत्या परिस्थितीत राहत होती त्याची त्यालाच कदाचित कल्पनाही नव्हती। स्वाती वहिनीसाठी हे खूप अवघड होते। लग्नानंतर तरुणीला एकटे राहणे खूप वेदनादायक असते, पण भावाने कदाचित विचारही केला नसेल की त्याने स्वाती वहिनीला एकटे सोडले। काही दिवसांनी एका रात्री मी माझ्या खोलीत बसलो होतो। वहिनीच्या खोलीतून पुन्हा तेच मंद रडण्याचा आवाज येत होता। यावेळी मी स्वतः रोखू शकलो नाही। मी दरवाजा ठोठावला आणि वहिनीला आत येण्याची परवानगी मागितली। तिने दार उघडले आणि मी आत गेलो। ती अश्रूंनी भिजलेली दिसत होती, तिच्या डोळ्यात पाणी होते। मी तिला विचारले, वहिनी तू ठीक आहेस ना? तुला काही बोलायचे आहे का? तिने थोडा वेळ माझ्याकडे पाहिले आणि मग रडू सांगितले, मला माहीत आहे की तुझ्यासाठी याचा अर्थ काय आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मी इथे कोणत्या परिस्थितीत राहते? मी कधीही विचार केला नव्हता की माझ्या लग्नानंतर माझा नवरा माझ्यासोबत स्वयंपाकघरात घालून परदेशात मला एकटी सोडून निघून जाईल। मी ते एकटी आहे। मी तिचे लक्षपूर्वक ऐकले। तिला खरोखरच खूप एकटे वाटत होते। मी तिला म्हणालो, मला माहीत आहे की तू सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे, पण तू एकटी नाहीस। मी इथे आहे आणि तू माझ्याशी काहीही बोलू शकतेस। स्वाती वहिनीने हलकेसे स्मित केले, पण तिची वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। मला वाटले की आता तिला तिच्या जवळच्या व्यक्तीची गरज आहे, जो तिच्या वेदना समजून घेईल आणि तिला आधार देईल। भावानी वहिनीला एका जबाबदारी म्हणून माझ्यावर सोडले होते, पण ते देखील एक माणूस आहे, पण ती देखील आणि जिला प्रेम, काळजी आणि आपुलकीची गरज आहे, तो विसरला होता
असे दिवस जात होते आणि मी स्वाती वहिनीबरोबर जास्त वेळ घालवण्याचे प्रयत्न करत राहिलो. मला तिचा एकटेपणा समजू लागला आणि तिने या दुःखातून बाहेर यावे असे मला वाटू लागले. कधीकधी आम्ही दोघे बसून चहा प्यायचो आणि छोट्या छोट्या गोष्टीवर गप्पा मारायचो. हळूहळू आमचे नाते चांगले निर्माण होऊ लागले. ती माझ्याशी मनापासून बोलू लागली आणि मी तिचे बोलणे ऐकून लागलो. पण तिच्या आतले दुःख अजूनही होते. तिच्या आयुष्यातील अपूर्ण इच्छा ज्या तिने कधीच पूर्ण केल्या नाहीत, त्यामुळे ती त्रस्त होती. एका रात्री मी माझ्या खोलीत झोपलो होतो. तेव्हा वहिनी मला बोलू लागली. मी विचार करत होतो की यावेळी वहिनी माझ्याबरोबर काय काम करू शकते. असा विचार करून मी पटकन वहिनीच्या खोलीत गेलो, कारण नीटनेटक्या भावाने सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली होती. माझ्यानंतर घरच्या गरजा पूर्ण कर आणि तुझ्या वहिनीचे खऱ्या मनाने सेवा कर, असे तो म्हणाला होता. कारण मी माझ्या भावाच्या पैशाचा आनंद घ्यायचो, त्यामुळे माझ्या वहिनीने माझ्या भावाकडे तक्रार करावी असे मला वाटत नव्हते. रात्री 12 वाजले होते जेव्हा वहिनीने मला तिच्या रूममध्ये बोलावले. मी काही महत्त्वाचे काम असेल असा विचार करून गेलो, पण तिथे गेल्यावर मला आश्चर्य वाटले, कारण ती स्वतः बेडवर पडली होती. मी घाबरलो आणि दारात थांबलो. मी वहिनीला विचारले, वहिनी तुला माझ्याकडे काय काम आहे? माझा आवाज ऐकून ती उठली. मला वाटले ती नेहमीप्रमाणे तिच्या दुपट्ट्याने स्वतःला झाकून घेईन, कारण ती दिवसभर सोबत असे. पण तिने असे काही केले नाही. मी तिला असे कधी पाहिले नव्हते. पण माझा आवाज ऐकून ती म्हणाली, रोहन नाती, मला तुझ्याशी काही महत्त्वाचे काम आहे. वहिनी अजूनही तशी पडून होती. मी रूममध्ये गेलो, पण माझे डोळे खाली होते आणि मला लाज वाटली होती. मी माझ्या वहिनीला असे प्रथमच पाहिले. माझ्या निस्तेज डोळ्यामध्ये पाहून ती म्हणाली, रोहन लाजल्यासारखे काही नाही. या घरात एकमेकांचा आधार द्यायला लागतो. रोहन लाजल्यासारखे काही नाही. आणि माझे पती परदेशात राहतात, पण तू इथे नेहमी राहतोस. तू तर माझी काळजी घे. कठीण प्रसंगी तू मला साथ देशील या विचाराने मी तुला फोन केला. माझ्या वहिनीचे म्हणणे ऐकून मी स्तब्ध झालो. तिचे डोळे माझ्याकडे अपेक्षेने पाहत होते, तर माझ्या मनात विचारांचा वादळ मेळावा सुरू झाला. ती मला म्हणाली, माझे डोके खूप दुखत आहे. मला मसाज करशील का? तुझ्या भावाने सांगितले की तू खूप चांगला मसाज करतोस. मला हसू आले, पण ते हसू थांबवतानाचा माझा चेहरा पांढरा भरकटून गेला. भाऊ माझ्याकडे मसाज करून घ्यायचा, तो वेगळा. पण वहिनी, मी मनातल्या मनात गोंधळून गेलो. तिच्याकडे पाहून मला जाणवले की ती अगदी निरागसपणे मागते आहे, पण तिच्या आवाजात एक विलक्षण हुकुमशाही होती. ती फक्त वहिनी नव्हती, तर माझ्या भावाची पत्नी होती. तिच्या स्पर्शाची कल्पना येताच माझा हात थरथर कापू लागला. मी उठून जाण्याचा प्रयत्न केला, पण तिने हात पकडला. कुठे जाणार? तू इथे राहतोस माझ्या दवाखान्यात. तुझा भाऊ असताना तूच माझा आधार आहेस ना. तिचे बोलणे ऐकून मला थंड घाम फुटला. तिने माझा हात आपल्या डोक्यावर ठेवला. तिचे केस गालावर पडले आणि तिचा इतराचा सुगंध माझ्या भोवती पसरला. माझी नाडी वेगाने धडधडू लागली. मी डोळे मिटून विचार करू लागलो की कशी वहिनी आहे ती महिन्याकडून मसाज करून घेत आहे आणि तिला लाज वाटत नाही का? तिने हळूच कानात सांगितले, घाबरू नको, तू फक्त मसाज कर. कुणालाही काही वेगळं वाटलं तर मी सांभाळेन. वहिनीने ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली तेलाची बाटली दाखवली आणि म्हणाली, माझ्या डोक्याला मालिश करायला तर तू खूप छान होईल. हे सांगताना तिच्या डोळ्यात ओलावा. आता मला वाटले की कदाचित तिला खूप वेदना होत असतील, पण मी माझ्या वहिनीला नकार देऊ शकलो नाही. मी तेल उचलले आणि तिच्या बेडजवळ बसलो. मग तिच्या डोक्याला तेल लावून मसाज करायला सुरुवात केली. मी माझे डोळे मिटले होते आणि स्वतःला कोणत्याही प्रकारची भावना येऊ देत नव्हतो. तिच्या डोक्याला तेल लावताना माझे हात थरथरत होते. आजपर्यंत मी माझ्या वहिनीला खूप मदत केली होती, पण तिने मला अशी विनंती कधीच केली नव्हती. मी तिला तेल लावत राहिलो तसा वहिनीचा विचित्र आवाज खोलीत घुमू लागला. तसा ती दिलासा मिळाल्यासारखे वाटले होते. मी पुन्हा तिच्याकडे पाहिले नाही आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिले नाही. मला लाज वाटत होती आणि तिथून निघून जावेसे वाटत होते. पण मी असे होतो की जर मी माझ्या वहिनीला नकार दिला असता आणि माझ्या भावाला हे कळले असते, तर तो माझ्यावर रागावला असता आणि माझा खर्च थांबवला असता. वहिनीचा हेतू असा होता की तिने कधीही काहीही नाकारले. मी बिना तिच्याकडे पैसे मागत आणि ती मला कोणतेही प्रश्न न विचारता पैसे द्यायची. मी बराच वेळ मालिश करत राहिलो आणि तिचे आवाज खोलीत गुंजत राहिले. नंतर कदाचित तिचा आवाज बंद झाला. ती झोपली गेली असावी. मग मी उठलो आणि माझ्या खोलीत गेलो. मी पहिल्यांदाच एखाद्या महिलेचा अशा प्रकारे मसाज केले होते आणि ज्यामुळे मला आग लागली होती. वहिनीचा गोरा चेहरा मलाही नशात चढली होती. ती माझ्या भावाची बायको आहे हे आठवले. मला वाटले की आता मी तिच्या खोलीत जाणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वहिनी पूर्णपणे चपात्या बनवत होती. मग मी पुढे जाऊन चपाती घेतली. ती मला म्हणाली, रोहन तू माझ्या डोकेदुखी बरी केलीस. मला तुझे आभार मानायचे आहे. तिचे बोलणे ऐकून मला लाज वाटली. मी म्हणालो,
खरं तर वहिनी, तू दिवसभर घरी काम करतेस, त्यामुळे तू खूप थकतेस. तुझ्या कामात मदत करण्याचा प्रयत्न करीन किंवा तू नोकर ठेवू शकतेस. माझे ऐकून वहिनी म्हणू लागली, नवरा येईपर्यंत माझ्या हृदयाचे ठोके कमी होणार नाही. त्या दिवशी माझ्या हृदयाचे ठोके कमी होतील. मला तिचे बोलणे समजले नाही. असे बोलून ती स्वयंपाकघरात गेली. उशीर झाला म्हणून मी माझ्या कामासाठी बाहेर निघालो. दिवसभर वहिनी माझ्या मनात भरकटत राहिली. दुपारी घरी आलो तेव्हा माझी बहीण आली होती. मला वाटले की काहीतरी संधी शोधून वहिनीच्या बद्दल सांगावे, पण दोघे इतक्या व्यस्त होत्या की त्यांनी माझ्यासाठी वेळ मिळाला नाही. काही वेळाने माझी बहीण तिचा नवरा कामासाठी येतोय असे सांगून निघून गेली. थोडा वेळ विश्रांती घेऊन मी बाहेर आलो. खोलीत पाहिले तर वहिनी कपडे धुत होती. अगदी कसोशीने कपडे धुतल्यामुळे ती घामाने भिजलेली होती. मी बादली उचलली आणि वॉशरूममध्ये गेलो आणि तिला आधार देत मी देखील कपडे धुतले. मग आम्ही परत आलो तेव्हा ती विचित्र पद्धतीने हालत होती, जणू तिला खूप वेदना होत होत्या. मी तिला सांगितलं, तुला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ का? मला वाटले की तिला डोके दुखत आहे. माझे म्हणणे ऐकून ती म्हणाली की ती लवकरच बरी होईल. आणि तिच्या खोलीत गेल्या काही दिवसापासून तिने सांगितले की सर्व काही माझ्या पलीकडे होते आणि ते समजून घेणे हे माझ्यासाठी एक समस्या बनली होती. कधीकधी असे वाटत होते की ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. दुपार संपली आणि संध्याकाळी वहिनीने मला हाक मारली, रोहन प्लीज इकडे ये. मला वाटले कदाचित पुन्हा काही काम असेल. काहीसे संकोचित मी तिच्याकडे गेलो. मला किचनमध्ये थोडे अस्वस्थ वाटू लागले. ती असे का बोलत होती ते मला समजले नाही. मी तिच्याकडे पाहिले पण तिने लगेच तिची नजर दुसरीकडे वळवली. तिला माझ्याशी काहीतरी बोलायचे होते. ती म्हणाली, रोहन मला तुझ्याशी आणखी काही बोलायचे. ती काही फार महत्त्वाची गोष्ट असल्यासारखी म्हणाली. खूप मोठी गोष्ट आहे. मग मी म्हणालो, कधी काही गरज पडली तर मोकळ्या मनाने सांगा. आता तू या घरातील सर्वात जवळची व्यक्ती आहेस. वहिनीचे शब्द माझ्या मनात घुमू लागले. तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. काही वेळ आमच्यात एक विचित्र शांतता पसरली होती. काय बोलावे आणि कशी प्रतिक्रिया द्यावे हे समजत नव्हती. मी फक्त होकार दिला आणि तिथून निघायचा प्रयत्न केला. पण वहिनीने अचानक माझा हात धरला. रोहन, त्या रात्री तू माझ्यासाठी जे केलं ते कधीही विसरू शकत नाही. मला तुझी खूप गरज आहे. तू मला एकटे सोडू नकोस. तिच्या बोलण्याने मला पुन्हा गोंधळात टाकले. तिला काय हवे आहे असे प्रश्न माझ्या मनात येऊ लागला. मी हिंमत एकवटली आणि होच म्हणालो, वहिनी तुला काय म्हणायचे आहे? मी तुझ्या सर्व काळजी घेईन. काळजी करू नकोस. वहिनीने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळे होते. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तुझा भाऊ मला सोडून खूप दिवस झाले आणि एकटेपणाने मला सतावले. मला तुझी गरज आहे. रोहन, तिचे बोलणे ऐकून मी आत थरथरलो. मला जाणवले की हे बोलणे त्या दिशेने चालले आहे जिथे मला यायचे नव्हते. माझी आंतरिक नैतिकता मला सावध करत होती की काहीतरी बडबड आहे. मी पटकन म्हणालो, वहिनी तुम्ही आराम करा, मी काही काम संपवतो. मी कसं तरी तिथून निघालो आणि माझ्या खोलीत जाऊन बसलो. माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते आणि माझ्या मनात असंख्य विचार चालू होते. माझ्या वहिनीवर बरोबर माझे नाते कोणत्याही चुकीच्या दिशेने जावेसे वाटत नव्हते, पण माझ्या वहिनीचे हावभाव मला अस्वस्थ करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे हृदय धडधडत होते. मी चहा घेणार होतो. तिला बोलावले. मी वहिनीच्या खोलीत गेलो, पण तिथे चहा आणि ती तिच्या खोलीत बसली होती आणि कोणालाही तरी म्हणत होती की हे सर्व तुझ्यामुळे झाले. अहो, माझ्या आजच्या स्थितीत तू जबाबदार आहेस. वहिनीचे बोलणे ऐकून मी दाराजवळ थांबलो. ती कोणाशी बोलत होती हे मला कळत नव्हते, पण वहिनीच्या बोलण्यावरून हे नक्की समजले की तिच्या डोकेदुखीच्या मागे कारण ती दुसऱ्याशी अयोग्य बोलत होती. हे सगळे ऐकून काय करावे समजत नव्हते. विचार न करता मी भाऊला फोन केला. मी त्याला म्हणालो, तू परत का येत नाहीस? त्याने विचारले, काय झाले, सगळे ठीक आहे ना? मी त्याला सांगितले की त्याची बायको कशी वागते आणि फक्त म्हटले की तुला तुझी आठवण येते म्हणून लवकर ये. काही वेळ बोलून त्याने फोन कट केला. मग मी काय करू याचा विचार करू लागलो. मग त्या रात्री वहिनीने मला तिच्या रूममध्ये बोलावले. मी तिच्या रूममध्ये गेलो आणि ती झोपून डोके मसाज करायला सांगत होती. मी गुपचूप तेलाची बाटली उचलली आणि तिच्या डोक्याला मसाज करू लागलो. नंतर थोड्या दिवसांनी मला असे वाटले की कॉलेजला गेल्यावर घरात कोणीतरी येत असेल. दुसऱ्या दिवशी हे बघण्यासाठी मी कॉलेजमधून लवकर घरी आलो, पण घर पूर्णपणे रिकामे होते. हे पाहून मला आश्चर्य वाटले. मी घरापासून थोड्या अंतरावर उभा होतो. काही वेळाने वहिनी घरी आली. ती घामाने भिजलेली होती. तिने घराचा दरवाजा उघडला आणि आत गेली. मी लगेच घरी गेलो आणि माझ्या वहिनीला विचारू लागलो की तिने दिवसभर काय केले. वहिनी मला घराच्या कामाबद्दल सांगू लागली, पण ती का बाहेर गेली होती हे तिने सांगितले नाही. आता मला खात्री होती की ती काहीतरी चुकीचे करत आहे. दिवसभर अशा अवस्थेमध्ये घालवणे कठीण होते. मग रात्री वहिनीने मला तिच्या खोलीत बोलावले. मला माहीत होते की तिला मसाज हवा आहे, पण माझे मन हे मान्य करत नव्हते.
तिचे डोके दुखत आहे हे खरे होते आणि तिचा आवाज ऐकून मी तिच्या खोलीत गेलो. मी तिला तेलाची बाटली उचलली, मग मालिश करू लागलो. पण ती माझ्याशी असे काहीतरी बोलेल त्यामुळे मला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, आधी लाईट बंद कर. ही पहिलीच वेळ होती जेव्हा तिने मला लाईट बंद करायला सांगितला. मी विचारले लाईट बंद का करावी, पण ती माझ्याकडे रागाने पाहू लागली. वारंवार तिच्या सांगण्यावरून मी लाईट बंद केली आणि मसाजसाठी तयार झालो. मी तिच्या जवळ बसलो तेव्हा तिने माझा हात धरला. तिच्या या कृतीने मला आश्चर्य वाटले. ती तिची मर्यादा ओलांडते याचा मला राग आला. मी रागाने म्हणालो, काय करतेस? ती म्हणाली, रोहन, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे, पण प्रकाशात तुझ्याशी बोलायची हिंमत होत नव्हती म्हणून मी तुला लाईट बंद करायला सांगितले आहे. मला वहिनीच्या आवाजात काहीतरी वेगळे जाणवत होते. त्यानंतर तिने माझा हात पकड धरला आणि बोलायला सुरुवात केली. तिचे शब्द ऐकून माझे हात तिच्या डोक्यावरच थांबले. खोलीत शांतता पसरली. फक्त आमच्या श्वासांचा आवाज. वहिनीने डोळे उघडले आणि थेट माझ्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यात अश्रू होती, पण तिच्या नजरेत एक वेगळीच ठिणगी होती. मला मुलांची खूप आवड आहे, ती कुजबुजली. पण तुझा भाऊ, त्याच्या मनात माझ्यासाठी कधी प्रेम नव्हते. मी एकटीच राहते, शरीराने एकत्र पण मनाने अबोध. तिचे बोलणे ऐकून माझ्या छातीत कुठेतरी दुखू लागले. ती जवळ होती, तिचा सुगंध माझ्या भोवती, तिची ऊब माझ्या बोटांना. ती म्हणाली, मग तू आलास. तुझ्या हातांच्या स्पर्शाने मला जगण्याची आशा मिळाली. तू फक्त मसाज करायचास आणि मला तुझ्या स्पर्शाने प्रेम होते. मी मनातल्या मनात तुझी झाले. तू पैसे मागितलेस तेव्हा मी दिले, कारण तुझ्यासाठी सगळं काही द्यायला मी तयार होते. माझा गळा कोरडा झाला. ती थोडी मोठी होती हे खरे होते, पण तिच्या डोळ्यातील प्रेम पाहून मला माझी लहान मुलगी मागण्याची लाज वाटू लागली. ती पुढे म्हणाली, मला लग्नासाठी नकार दिलास तेव्हा मी रातभर रडले, पण माझे मन म्हणाले त्याच्या आयुष्यात दुसरी कोणी आली असेल तरी चालेल, पण तो सुखी हवा. तिने हळुवारपणे माझा हात घेतला आणि आपल्या हाताशी लावला. तिचे गाल कोरडे पडले होते, पण तिचे हात थरथरत होते. आज तुझा भाऊ दुसऱ्या लग्नासाठी गेला, तो परत येणार नाही. मी सत्य सांगायचे ठरवले. मला लाज वाटते, पण तुला हे सत्य कधी ना कधी कळणारच होती. तिचे बोलणे ऐकून माझा श्वास रुंदावला. खोलीतील हवा बदलली होती. मी हळूच तिचे हनुवटी वर करून तिच्या डोळ्यात पाहिले. माझे हात तिच्या गालावर सरकले. तिचे डोळे मिटले आणि तिच्या ओठावर हलके हास्य आले. माझे हृदय वेगाने धडधडले. तिच्या अंगातील ऊब माझ्या बोटातून रक्तात उतरली होती. मी तिच्या जवळ गेलो. तिने हळूच माझे बोट माझ्या ओठांना स्पर्श केले. तिचे ओठ थंडगार होते, पण मधुर होते. तू मला सोडून जाशील का? ती विचारू लागली. मी तिला उत्तर दिले नाही, फक्त तिच्या डोळ्यात पाहत राहिलो. तिच्या केसांमधील कंगोरे माझ्या बोटात अडकले होते. खोलीत फक्त दीपकाची ज्योत हलकी होती. तसेच आमचे नाते आता एकमेकांना शोधत होते. ती हळूच माझ्या खांद्यावर डोके ठेवून म्हणाली, हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे. मी तिचा हात घट्ट पकडला आणि तिच्या डोळ्यातील अश्रू पुसताना माझे हात थरथरले. तिने माझ्याकडे पाहिले आणि विचारले, तू माझ्यावर प्रेम करतोस का? तिच्या प्रश्नाने वातावरणात प्रेमाची ओस पसरली. मी तिच्या कपाळावर हलके ओठ टेकवले. तिने डोळे मिटले आणि तिच्या ओठावर विजयी हास्य आले. हा क्षण रोमॅन्टिक होता, पण त्यातून एक नवीन गुंतागुंत निर्माण झाली होती. आता मला निर्णय घ्यायचा होता. प्रेमाची वाट निवडायची होती की समाजाच्या बोलण्यात राहायचे. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चमकले, पण तिच्या नजरेत फक्त मी होतो. तिने हळूच माझा हात आपल्या हृदयाशी लावला. तिचे हृदय वेगाने धडधडत होते. माझे हात तिच्या डोक्यावरून तिच्या पाठीवर सरकले. तिने एक हलकीशी कुजबूज केली. मला सोबत मी तिला मिठीत घेतले. तिचा श्वास माझ्या गळ्यात जाणवत होता. बाहेर पाऊस सुरू होता. पावसाची सरी येईल आणि माझे ते हलकेसे हसू यामध्ये मी हरून गेलो. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, आजपासून मी फक्त तुझीच वहिनी राहणार नाही, मी तुझी प्रियसी आहे. हे तिचे बोलणे ऐकून माझ्या मनात प्रेमाची ऊब आणि भीतीची थंडगार लहर दोन्ही एकाच वेळी उसळली. मी तिच्या डोळ्यात पाहत पुढच्या क्षणी वाट पाहू लागलो. असे म्हणत वहिनी रडू लागली. वहिनीने खोलीची लाईट बंद केली होती. माझा भाऊ खूप वाईट वागला होता याचे मला खूप वाईट वाटले. तिच्याबरोबर खूप वाईट गोष्टी घडल्या होत्या आणि आता तो पण तिला सोडून गेला होता. बरेच दिवसांनी वहिनी मला म्हणाली, मी माझे संपूर्ण आयुष्य या घरात शांतपणे घालवेन आणि तुझ्या घराची पण काळजी घेईन. फक्त तू मला आधार, हे घर सोडून जाऊ नकोस. मग वहिनी म्हणाली, मला भीती वाटते की एक दिवस तू मला या घरातून हाकलून देशील. मी माझ्या वहिनीला सांगितले की असे कधीच होणार नाही. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तुझ्याप्रमाणे हे घर कोणीही सांभाळू शकत नाही, पण एकटी या जगाचे माझ्या भावापासून घटस्फोट घे आणि माझ्याशी लग्न कर. मी जे बोललो ते ऐकून वहिनी चकित झाली. मी उठलो आणि रूमची लाईट लावली आणि म्हणालो, तुलाही शरीर सुखाचा आनंद घ्यायचा अधिकार आहे. माझे शिक्षण पूर्ण होणार आहे
आणि मला लवकरच नोकरी मिळेपर्यंत तो घटस्फोट घे आणि मग नंतर मी लवकर तुझ्याशी लग्न करून नवीन आयुष्य सुरू करेन. तुझ्या आई वडिलांना सत्य कळेल आणि ते नकार देणार नाही. मग वहिनी म्हणाली, अरे पण मी वयाने खूप मोठी आहे, लोक काय म्हणतील. मी म्हणाले, या जगाने आम्हाला काय दिले आहे आणि काय नाही याचा विचार करू नकोस. मी वहिनीच्या आईला फोन केला आणि माझ्या भावाची सगळी हकीकत सांगितली. आईचा फोन लागल्यावर रोहनने शांतपणे सगळी परिस्थिती सांगितली. सुरुवातीच्या स्वातीच्या आईला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही, पण जेव्हा रोहनने भावाने अनेक महिन्यापासून घरी न येणे, संपर्क कमी ठेवणे आणि स्वातीला एकटी सोडल्याची प्रत्येक गोष्ट सांगितली, तेव्हा त्या पूर्णपणे शांत झाल्या. त्यांनी फक्त एवढेच सांगितले, आम्ही उद्या सकाळी येतो, तोपर्यंत स्वातीची काळजी घे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वातीचे आईवडील घरी आले. मुलीला पाहताच तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. अनेक दिवस मनात साचलेले दुःख स्वातीने त्याच्यासमोर व्यक्त केले. तिने सांगितले की ती इतके दिवस फक्त हे घर तुटू नये म्हणून शांत राहिली होती, पण तिच्या आत आणखी सहन करण्याची ताकद उरली नव्हती. रोहन संपूर्ण वेळ शांत उभा होता. त्याला समजत होते की हा निर्णय त्याचा नसून स्वातीच्या आयुष्याचा आहे. काही वेळाने सर्वांनी मिळून अमितला व्हिडिओ कॉल केला. सुरुवातीला अमितने सर्व आरोप नाकारले, पण पुरावे आणि प्रश्न समोर येताच तो गप्प बसला. शेवटी त्याने मान्य केले की तो दुसऱ्या स्त्रीसोबत राहत होता आणि त्याला हे लग्न पुढे चालू ठेवायचे नव्हते. हे ऐकताच घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. स्वातीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते फसवणुकीचे सत्य समोर आल्यामुळे होते. तिच्या वडिलांनी तिचा हात धरला आणि म्हणाले, बाळा, आता तू एकटी नाहीस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. काही दिवसांनी दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी बसली. चर्चा झाली आणि कायदेशीर मार्गाने वेगळे होण्याचा निर्णय घेण्यात आला. रोहनने त्या काळात स्वातीला फक्त मानसिक आधार दिला. त्याने तिच्या प्रत्येक निर्णयाचा आदर केला आणि कोणताही दबाव आणला नाही. काही महिन्यांनी न्यायालयातून घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली. स्वातीने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला. तिने शिवणकाम आणि ऑनलाईन व्यवसाय सुरू केला. तिच्या आयुष्यात पुन्हा आत्मविश्वास परत येऊ लागला. रोहनने आपले शिक्षण पूर्ण केले आणि नोकरी मिळवली. दोघे एकमेकांच्या संपर्कात होते, पण त्यांनी घाईघाईने कोणताही निर्णय घेतला नाही. काळाने त्यांच्या नात्याची खरी परीक्षा घेतली. 1 वर्षानंतर रोहनने स्वातीला शांतपणे विचारले, आता निर्णय पूर्णपणे तुझा आहे. जर तुला वाटत असेल की आपण आयुष्यभर एकमेकांची साथ देऊ शकतो, तर मी तुझ्यासोबत उभा आहे. स्वाती काही क्षण शांत राहिली. तिच्या चेहऱ्यावर यावेळी दुःख नव्हते, तर आत्मविश्वास होता. ती हसून म्हणाली, यावेळी मी कोणाच्या दयेवर नाही, तर माझ्या मनाच्या निर्णयावर जगणार आहे. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने आणि समाजापेक्षा परस्परांचा आदर महत्त्वाचा मानत त्यांनी नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आणि भूतकाळातील वेदना मागे ठेवून त्यांनी विश्वास, सन्मान आणि समजुतीवर आधार नवे आयुष्य सुरू केले. कथा इथे संपत नाही, तर त्याच्या नव्या प्रवासाची खरी सुरुवात इथून होते. काही महिन्यानंतर रोहन आणि स्वातीचे लग्न साध्या पद्धतीने पार पडले. दोघांनीही भूतकाळातील वेदना मागे ठेवून नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीचे काही दिवस दोघांनाही थोडे अवघड गेले. जुन्या आठवणी कधीकधी मनात येत होत्या, पण त्यांनी एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रत्येक अडचणीवर ते शांतपणे बोलून मार्ग काढत होते. रोहन नोकरीला जाऊ लागला आणि स्वातीने स्वतःचा छोटासा व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले. तिच्या मेहनतीमुळे तिचे काम हळूहळू वाढू लागले. दोघेही एकमेकांच्या यशाचा आनंद साजरा करत होते. काही दिवसांनी त्यांनी नवीन घर घेण्याचा निर्णय घेतला. घर मोठे नव्हते, पण त्यात विश्वास, प्रेम आणि आपुलकी होती. एका संध्याकाळी दोघे गच्चीवर बसून चहा घेत होते. स्वाती शांतपणे म्हणाली, आयुष्यात किती वादळे आली, पण आपण हार मानली नाही. रोहन हसत म्हणाला, भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्की घडवता येते. त्यानंतर त्यांनी दोन्ही कुटुंबाशी पुन्हा चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही नातेवाईकांनी सुरुवातीला टीका केली, तर काहींनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले, पण दोघांनी लोकांच्या बोलण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याला महत्त्व दिले. काळ पुढे सरकत गेला. त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी समाजातील अशा महिलांना मदत करण्यास सुरुवात केली, ज्यांना संसारात अन्याय सहन करावा लागत होता. स्वाती त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी मार्गदर्शन करू लागली आणि रोहन त्यांना कायदेशीर व शैक्षणिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांच्या कामामुळे अनेकांचे आयुष्य बदलू लागले. एका दिवशी स्वाती रोहनकडे पाहून म्हणाली, आपण फक्त आपले आयुष्यच बदलले नाही, तर इतरांसाठी आशेचा किरण बनलो. रोहनने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, खरे प्रेम म्हणजे एकमेकांना योग्य मार्गावर उभे करणे. दोघांनी आयुष्यभर एकमेकांचा आदर, विश्वास आणि साथ कधीही कमी होऊ देणार नाही अशा प्रतिज्ञा केली आणि त्यांच्या नव्या प्रवासाची वाट अधिक उजळ होत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. तेवढ्यात घराबाहेर एक 4 चाकी येऊन थांबली.
गाडीतून अमित खाली उतरला आणि त्याला पाहताच घरात एक विचित्र शांतता पसरली. अनेक महिन्यानंतर तो समोर उभा होता. स्वातीने त्याच्याकडे पाहिले, पण तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना आनंद, फक्त एक खोल निराशा होती. अमितने घरात प्रवेश केला आणि शांत आवाजात म्हणाला, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पण आता त्या वाक्याने भूतकाळ बदलणार नव्हता. रोहन काही बोलला नाही. त्याने फक्त खुर्चीकडे इशारा केला. काही क्षण कोणीच बोलले नाही. अखेर अमितने स्वतःच कबुली दिली की परदेशात गेल्यानंतर त्याने चुकीचे निर्णय घेतले. घरापासून आणि नात्यापासून तो दूर गेला आणि आता त्याच्याकडे परतण्यासाठी काहीच उरले नव्हते. त्याला वाटले होते की पैसे कमावले म्हणजे सर्व काही मिळते, पण एकटेपणाने त्याला सत्य दाखवले होते. स्वाती शांतपणे ऐकत होती. ती म्हणाली, विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा जुळवता येत नाही. मी तुझी वाट पाहिली, तुझ्यासाठी रडले, पण तू कधी मागे वळून पाहिले नाहीस. अमितकडे त्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तेवढ्यात दारावर टकटक झाली. गावातील एक वयोवृद्ध व्यक्ती आणि दोन्ही कुटुंबातील काही नातेवाईक आले. त्यांनी सर्व परिस्थितीची माहिती मिळाली होती. त्यांनी कोणाची बाजू न घेता दोघांचे म्हणणे शांतपणे ऐकले. प्रत्येकाला जाणवत होते की ही वेळ आरोप करण्याची नव्हे तर सत्य स्वीकारण्याची आहे. चर्चेदरम्यान एक धक्कादायक गोष्ट समोर आली. अमितने ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आपले आयुष्य बदलले होते, तिने त्याची आर्थिक फसवणूक केली होती. त्याच्या नावावर कर्ज झाले होते आणि तो जवळजवळ सर्व काही गमावून बसला होता. हे ऐकून घरात पुन्हा शांतता पसरली. स्वातीच्या मनात क्षणभर सहानुभूती निर्माण झाली, पण तिने स्पष्ट शब्दात सांगितले, तुझ्या अडचणीबद्दल मला वाईट वाटते, पण माझ्या आयुष्याचा निर्णय मी आता मागे फिरवणार नाही. अमितने मान खाली घातली. त्याला समजले की काही चुका अशा असतात ज्यांची माफी मिळाली तरी नाते परत मिळत नाही. काही दिवसांनी न्यायालयाची अंतिम सुनावणी झाली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. बाहेर पडताना अमितने रोहनकडे पाहिले आणि म्हणाला, तिची काळजी घे. मी ज्या विश्वासाची किंमत ओळखली नाही तो तू कधी गमावू नकोस. रोहनने कोणताही विजय साजरा केला नाही. तो फक्त म्हणाला, प्रत्येकाला दुसरी संधी मिळू शकते, पण ती कमावावी लागते. अमितने शांतपणे निघून गेला. त्या दिवसानंतर त्याचा त्या घराशी फारसा संबंध राहिला नाही. काही महिन्यांनी रोहन आणि स्वातीने नवीन शहरात राहायला जाण्याचा निर्णय घेतला. जुन्या आठवणी मागे सोडून त्यांनी नव्याने आयुष्य उभे करण्यास सुरुवात केली. पण त्यांना माहीत नव्हते की भूतकाळ पूर्णपणे संपलेला नव्हता. एका रात्री रोहनच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. त्यात फक्त एकच वाक्य लिहिले होते, तुम्हाला जे सत्य माहीत आहे ते पूर्ण सत्य नाही. संदेशाखाली कोणतेही नाव नव्हते. रोहनने तो संदेश स्वातीला दाखवला. दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांच्या नव्या आयुष्याच्या दारात आता आणखी एका गूढ रहस्याची चाहूल लागली होती. त्या अनोळखी संदेशानंतर रोहन आणि स्वाती दोघेही काही दिवस अस्वस्थ होते, पण त्यांनी ठरवलं की भूतकाळाच्या सावलीत वर्तमान जगायचे नाही. एका संध्याकाळी पावसाची रिमझिम सुरू होती. घराच्या गच्चीवर उभे राहून स्वाती शांतपणे पावसाकडे पाहत होती. रोहन तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला. काही क्षण दोघेही काही बोलले नाहीत. स्वाती हळूच म्हणाली, मला अजूनही कधी कधी भीती वाटते. हे सगळं स्वप्न तर नाही ना. रोहनने तिचा हात अलगद हातात घेतला आणि म्हणाला, भीती भूतकाळाची असते, पण आपलं भविष्य आपण दोघं मिळून लिहिणार आहोत. तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले. ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून शांत उभी राहिली. बाहेर पाऊस कोसळत होता आणि त्या क्षणी दोघांनी अनेक वर्षांनी मनशांती मिळाल्यासारखी वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तोच अनोळखी क्रमांकावरून फोन आला. यावेळी समोरून फक्त एकच वाक्य ऐकू आले, तुमच्या जुन्या घराच्या माळ्यावर एक लोखंडी पेटी आहे, ती उघडा, मग सगळं समजेल. फोन लगेच कट झाला. रोहन आणि स्वाती दोघेही जुन्या घरी पोहोचले. घर अनेक दिवस बंद असल्यामुळे सर्वत्र धूळ साचली होती. त्यांनी माळ्यावर शोध सुरू केला. बराच वेळ शोधल्यानंतर एका कोपऱ्यात जुनी लोखंडी पेटी सापडली. कुलूप गंजलेले होते. ते उघडल्यावर आत काही जुनी कागदपत्रे, एक डायरी आणि काही छायाचित्रे होती. स्वातीने थरथरत्या हातांनी डायरी उघडली. ती अमितची हस्ताक्षरे होती. त्यात त्याने स्वतःच्या चुका, अपराधीपणा आणि पश्चाताप लिहिला होता. शेवटच्या पानावर एक पत्र होते, जर कधी हे पत्र तुमच्या हातात आले तर समजा मी माझ्या चुका मान्य केल्या आहेत. मी माझ्या हट्टामुळे 2 आयुष्य उद्ध्वस्त केली. तुम्ही दोघांनी जर एकमेकांच्या आयुष्यात आनंद शोधला असेल तर माझ्यामुळे तो गमावू नका. दोघेही काही क्षण निशब्द झाले. स्वातीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, इतक्या उशिरा का होईना त्याला त्याची चूक कळाली. रोहनने तिच्या खांद्यावर हात ठेवला. भूतकाळात बदलता येत नाही, पण त्याचं ओझं कायम व्हायची गरजही नसते. तेवढ्यात पेटीच्या तळाशी एक लहानसा लिफाफा दिसला. त्यावर लिहिले होते, फक्त रोहनसाठी. रोहनने तो उघडला. आत एक बँकेची कागदपत्रे आणि एक चिठ्ठी होती. त्यात लिहिले होते, घर आणि शेतीचा माझा हिस्सा मी तुमच्या दोघांच्या नावावर केला आहे. माझ्या चुकीची ही भरपाई नाही, पण माझ्यावर शक्य असलेली शेवटची जबाबदारी आहे. घरी परतताना कारमध्ये शांतता होती. स्वातीने रोहनकडे पाहिले आणि हलक्या आवाजात विचारले, तुला कधी माझ्या भूतकाळामुळे पश्चाताप होतो का? रोहन हसला, नाही,
माणूस त्याच्या भूतकाळामुळे नाही तर तो आज कोण आहे यामुळे ओळखला जातो. स्वातीच्या डोळ्यात पुन्हा आज एकदा अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. तिने त्याचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, आता मला कोणतीच भीती वाटत नाही. पण त्याच रात्री घराबाहेर एक काळी कार येऊन थांबली. त्यातून एक मध्यमवयीन व्यक्ती खाली उतरला. त्याच्या हातात तीच डायरीची दुसरी प्रत होती. त्याने दारावर टकटक केली आणि रोहनसमोर उभा राहून म्हणाला, माझं नाव विक्रम आहे आणि अमितच्या डायरीतलं एक महत्त्वाचं पान अजूनही तुमच्या हातात आलेलं नाही. ते पान मिळालं तर या संपूर्ण कथेचं सत्य बदलू शकतं. रोहन आणि स्वाती एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या नव्या आयुष्याची परीक्षा अजून संपलेली नव्हती. विक्रमच्या त्या एका वाक्याने रोहन आणि स्वाती दोघेही काही क्षण शांत झाले. रोहनने त्याला घरात बसायला सांगितले. विक्रमने आपल्या बॅगेतून एक जुना लिफाफा काढला आणि टेबलावर ठेवला. तो म्हणाला, अमित माझा मित्र होता. परदेशात असताना त्याने मला ही डायरी आणि हे पत्र दिले होते. त्याने सांगितले होते की योग्य वेळ आल्यावरच हे रोहन आणि स्वातीपर्यंत पोहोचव. रोहनने थरथरत्या हातांनी पत्र उघडले. त्यात अमितने लिहिले होते, रोहन, मी तुझ्यावर कधीच रागावलेलो नव्हते. उलट माझ्या चुकीमुळे तुमच्या दोघांच्या आयुष्यावर सावली पडली. माझ्या स्वार्थी निर्णयामुळे मी स्वातीला एकटेपणा दिला आणि तुलाही कठीण परिस्थितीत ढकलले. जर आयुष्याने तुम्हा दोघांना पुन्हा एकत्र उभं राहण्याची संधी दिली असेल तर माझा विचार करून ती संधी गमावू नका. माझी एकच इच्छा आहे की तुम्ही दोघे आनंदाने जगा. पत्र वाचून स्वातीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनेक वर्षाचे ओझे जणू त्या एका पत्रामुळे हलके झाले. विक्रमने सांगितले की अमितने नंतर आपले आयुष्य शांतपणे जगण्याचा निर्णय घेतला आहे आणि कोणताही प्रयत्न केला आहे. आपल्या चुका मान्य केल्या आणि कोणालाही दोष न देता स्वतःची जबाबदारी स्वीकारली. दुसऱ्या दिवशी रोहन आणि स्वाती यांनी मंदिरात जाऊन अमितच्या चांगल्या आयुष्यासाठी आणि मनशांतीसाठी प्रार्थना केली. त्यांनी मनातील राग कायमचा सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्यांना समजले की क्षमा म्हणजे भूतकाळ विसरणे नव्हे तर त्यांच्या कैदेतून स्वतःला मुक्त करणे. काळ पुढे सरकत गेला. रोहन आपल्या नोकरीत प्रगती करू लागला. स्वातीचा व्यवसायही मोठा झाला. दोघांनी मिळून गावातील गरजू मुलांसाठी शिक्षण आणि स्वावलंबनाचा एक छोटा उपक्रम सुरू केला. अनेकांना त्यातून नवीन आयुष्याची दिशा मिळाली. काही वर्षांनी त्यांच्या घरी एका लहान मुलीचा जन्म झाला. तिच्या आगमनाने घर पुन्हा एकदा हास्याने भरून गेले. स्वाती मुलीकडे पाहून म्हणाली, आपल्या आयुष्यात किती अंधार होता पण शेवटी प्रकाश जिंकला. रोहन हसून म्हणाला, खरं सुख हे विश्वास, आदर आणि साथीत असतं. संध्याकाळी तिघेही घराच्या अंगणात बसले होते. मावळता सूर्य आकाशाला सोनेरी रंग देत होता. रोहनने स्वातीचा हात हातात घेतला आणि दोघांनी एकमेकांकडे पाहून हसत भूतकाळाला निरोप दिला. आता त्यांच्या मनात ना भीती होती ना अपराधीपणा, फक्त नव्या आयुष्याबद्दल कृतज्ञता होती. अशा प्रकारे अनेक वादळांना सामोरे गेलेले आयुष्य शेवटी विश्वास, समजूतदारपणा आणि नव्या सुरुवातीच्या आशेवर स्थिरावले. प्रत्येक संकटाने त्यांना काहीतरी शिकवले आणि शेवटी त्यांनी हे सिद्ध केले की खरी नाती ही स्वार्थावर नव्हे तर परस्पर आदर, प्रामाणिकपणा आणि साथ यावर टिकून राहतात. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.